महाड एमआयडीसी मधील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून या खड्ड्यांमुळे वाहन चालक, कामगार, शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाड यांच्या वतीने एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आलंय। 17 ऑगस्ट 2026 रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात महाड एमआयडीसी मधील नांगलवाडी ते आमशेत पर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील तसेच एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या रस्त्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणात कंपनी कर्मचारी, नागरिक, दुचाकीस्वार, चारचाकी वाहन चालक आणि विद्यार्थी प्रवास करतात। मात्र रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून यापूर्वी खड्ड्यांमुळे जीवितहानी झाल्याचा दावा आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी केला। नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। दरम्यान खड्डे तातडीने बुजवले नाहीत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले महाडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। यावेळी महाड तालुका अध्यक्ष मोहनजी खांबे, उपतालुका अध्यक्ष प्रमोद शिर्के, बीरवाडी विभाग अध्यक्ष सिद्धार्थ सपकाळ, आरपीआय विद्यार्थी परिषदेचे माणिक खांबे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ लोकरे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन महाड एमआयडीसीतील रस्त्यांवरील खड्डे कधी बुजवणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी नवनाथ लोकरे, महाड, रायगड।